तर निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर झालाय, भास्कर जाधवांनी हा आरोप केला आहे। काही ठिकाणी पोते भरून पैसे फिरवले, भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलंय। जे पैशासाठी विकले गेले त्यांना शिवसैनिक कसे म्हणायचं असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। पक्षाचे पदाधिकारी अगोदरच विकले गेले आणि स्वतः सांगायला लागले, माझ्या गाडी एवढे आले, माझ्या गाडी एवढे आले, माझ्या गाडी एवढे आले। याचा अर्थ उमेदवार कधी जाहीर करायचा त्याच्यामधून तुम्ही विकले जाणारे असाल तर तुम्ही स्वतःला शिवसैनिक कसे होऊ शकता। वाशिष्ठी डेअरी अधिक सक्षम व्हावी म्हणून आम्ही बघितली आणि त्या वाशिष्ठी डेअरीमधून आता एवढं काय भलाई निघते ती काय कळलंच नाही। नुसता पैशाची पोती घेऊन फिरताय, तुला किती, तुला किती, तुला किती, तुला किती, तुला किती। तर तपोवन वृक्षतोडी विरोधामध्ये करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान नाशिक पालिका आणि भूवृक्ष प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्रक जे आहे ते सादर न केल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। हायकोर्टानं प्रतिज्ञापत्रक सादर करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देखील दिलेली आहे। मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित आणि वृक्षतोड आणि माय सेंटर विरोधात ही याचिका केलेली। तर मुंबईच्या पांजरपोळमध्ये सर्कल जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी चौकातील बुरुज ढासळलेले आहेत, परिसरामध्ये धूळ आहे आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। दरम्यान स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी चौकाची पाहणी केली आहे। उद्धव ठाकरेंनी निधी न दिल्याचा आरोप कातेंनी केलेला आहे। चेंबूरच्या पांजरापोळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची सध्या दुरावस्था झालेली आहे आणि याची पाहणी करण्याकरता स्थानिक आमदार तुकाराम काते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती दरवर्षी याच ठिकाणी साजरी होते। मात्र यंदाची जर अवस्था पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ठिकठिकाणी बुरुज जे तयार करण्यात आलेले आहे, किल्ला स्वरूप या संपूर्ण आवारामध्ये आपण पाहतो की देखावा तयार करण्यात आला होता। मात्र जे किल्ल्याचे बुरुज आहेत, जे दगड आहेत ते सुद्धा आता खाली ढासळलेले आहेत आणि बरेचसे दगड या ठिकाणी ढासळलेले आहेत। घाणीचं साम्राज्य सुद्धा या संपूर्ण किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर जालन्याच्या बदनापूरमधील ढापका तांडामध्ये वर्ग खोली कोसळल्यानं मागच्या 8 महिन्यांपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष होते। जिल्ह्यामध्ये सन 2025च्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शाळांची दुरावस्था झाल्याची बाब समोर आलेली होती। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातील डाबका तांडा या छोट्याशा गावातील शाळेवर। आपण जर पाहिलं तर या शाळेची इमारत अक्षरशः पूर्ण खोली जी आहे ती पडून गेलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। झाले 8 महिने शाळा पडून, सप्टेंबर मध्ये शाळा पडलेली आहे, तरी कोणतेच अधिकारी दखल घेत नाही। आमचे मुलं बाळा बाहेर झाडाखाली बसत आहेत, तरी आम्ही शासनाला वारंवार कागदोपत्री सगळे ओशी पण आमच्याकडे आहेत, पंचनामा पण झालेला आहे, तरी पण कोणी दखल घेत नाही। प्रशासनानं याचं दखल घ्यावं आणि लवकरात लवकर आमचं काय शाळेचं जे 1-2 खोल्या काय होतील ते लवकरात लवकर मंजूर करून सनी इमारत बांधण्यात यावी असं आमच्या गावकरीच्या वतीनं आम्ही निवेदन देतो। आणि अन्यथा नाही झालं तर आम्ही येत्या इलेक्शन मध्ये गावकऱ्याच्या वतीनं बहिष्कार आणणार, म्हणजे 100% आणणार। कोणीच दखल घेईना ना। बरं, आता प्रशासनाला शेवटचा इशारा काय तुमचा? शेवटची सराय का आम्ही मतदानला आम्ही अडचण आणू यावेळेस। रामनाथ ठाकरे, TV9 मराठी, जालना। तर ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील बिरवाडी प्रधान पाड्यावरती पाणी टंचाई आहे। पाण्यासाठी स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। पाईपलाईन फुटल्यानं खड्डा खोदून पाणी काढण्याची वेळ आहे। दूषित पाणी पिण्याच्या नागरिकांवर वेळ आली आहे। लोकप्रतिनिधींवर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांची पाड्याला भेट पाहायला मिळते। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये पाण्यासाठी महिलांच्या तहसील कार्यालयावरती हंडा मोर्चा पाहायला मिळतोय। जलवाहिनीचं नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येते। येत्या 8 दिवसामध्ये नळाला पाणी न आल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा यावेळेला देण्यात आलेला आहे।